भारत देशाकडे पैसा आहे का नाही, 140 कोटी जनतेच्या वर लोकसंख्या असताना पण एवढे पैसे जातात कुठं? आपण टॅक्स भरतोय, पैसे जातात कुठं? मंदिरामध्ये एवढी देणगी चढवली जाते, पैसे जातात कुठं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, हा प्रश्न मलाही पडला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की भारतीय अर्थव्यवस्था नक्की चालते कशी. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण भारताचे नागरिक असतो पण आपल्याला ह्या गोष्टींची माहितीच नसते. आपण टॅक्स भरतो, सरकार खर्च करतं, कंपन्या रोजगार देतात, पण नेमकी भारताची अर्थव्यवस्था चालते तर कशी, यांना पैसे आल्यानंतर कशा पद्धतीने बजेट ठरलं जातं आणि ते कशा पद्धतीने लोकांना सेवा देतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, ते कशा पद्धतीने चालते, देशामध्ये पैसा कसा कमावला जातो, कसा खर्च केला जातो, कसा गुंतवला जातो, कसा फिरत राहतो, यालाच अर्थव्यवस्था, आपण इंग्लिशमध्ये त्याला इकॉनॉमी म्हणतो. भारताची अर्थव्यवस्था नक्की चालवतं कोण? ती 4 प्रमुख घटकांवरती चालत असते. पहिला घटक सगळ्यात महत्वाचा ते म्हणजे नागरिक किंवा कंझ्युमर्स. आपण वस्तू खरेदी करतो, सेवा वापरतो आणि मग त्याचा कर भरतो, त्यामुळं बाजारात पैशाची देवाणघेवाण सुरू होते. दुसरं म्हणजे उद्योग आणि कंपन्या, बिझनेसेस. कंपन्या वस्तू तयार करतात, सेवा देतात, रोजगार निर्माण करतात आणि सरकारला कर भरत असतात. तिसरं सरकार, म्हणजे याला आपण गव्हर्नमेंट बोलतो. सरकार कर गोळा करते आणि तो पैसा रस्ते, शाळा, रुग्णालय, सिक्युरिटी असेल, रेल्वे किंवा पायाभूत जेवढ्या काही आपल्या सुविधा असतील या विविध योजनांवरती खर्च करत असते. चौथा आहे त्याच्यामध्ये बँका आणि वित्तीय संस्था. बँका लोकांकडून ठेवी घेते, त्याच बदल्यामध्ये लोकांना कर्ज देते, त्याच्या बदल्यामध्ये व्याज घेते. उद्योग असेल, व्यवसाय असेल, या सगळ्यांना कर्ज देऊन त्या बदल्यामध्ये व्याज घेते आणि नवीन व्यवसाय करणाऱ्यांना पण ही कर्ज देत असते. त्याच्यामुळे काय होतं की रोजगार वाढतो आणि व्यवसाय वाढीसाठी पण मदत होत असते. देशात पैसा मग फिरतो तरी कसा? लोक काम करून पगार कमवतात, त्याच पैशातून वस्तू आणि सेवा खरेदी करतात, कंपन्यांना उत्पन्न मिळतं, कंपन्या कर्मचाऱ्यांना पगार देतात आणि कर भरतात, सरकार विकास कामांवरती खर्च करतं, पुन्हा रोजगार वाढतो आणि उत्पन्न वाढत असतात. यालाच अर्थव्यवस्थेचं चक्र म्हणतात. भारताचे प्रमुख आर्थिक क्षेत्र पाहिलं, सगळ्यात महत्वाचं आहे ऍग्रिकल्चर, शेती, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय. त्यानंतर उद्योग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये कार आलं, मोबाईल आले, औषध आले, कपडे, स्टील यासारख्या वस्तूंचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. त्यानंतर आता सर्व्हिसेस, ज्याला आपण सेवा क्षेत्र पण म्हणतो, त्याच्यामध्ये IT आलं, बँकिंग आलं, शिक्षण आलं, आरोग्य, पर्यटन आणि कॉमर्स, टेलिकॉम इत्यादी बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्या याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. आज भारताच्या GDP मध्ये सगळ्यात मोठा वाटा हा सर्व्हिस सेक्टरचा आहे. GDP म्हणजे काय, थोडक्यात जाणून घेऊ आपण. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे एका वर्षात देशात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण आर्थिक किंमत. GDP वाढत असेल तर अर्थव्यवस्था वाढत असते असे सामान्यतः मानलं जातं. आणि आपण बऱ्याच वेळा न्यूज मध्ये पण बघितलं असं जीडीपी. महागाई का वाढते? जेव्हा वस्तूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी होते किंवा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा वस्तूची किंमत महाग होते. आता पण तुम्ही बघताय की महागाई वाढलेली, पेट्रोलचे रेट वाढलेले, गोल्ड हाय लेवलला जाऊन पोहोचलेले, तर ही महागाई वाढलेली आहे. कारण पेट्रोलचा पुरवठा आपल्याकडे आता कमी, युद्धामुळे तो कमी झाला होता. मग आता भारताची अर्थव्यवस्था मजबूत कशी होईल? थोडक्यात सांगतो तुम्हाला, रोजगार वाढले पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, कारण आजकाल लोकांना रोजगारच नाहीये. उद्योग आणि स्टार्टअप वाढले पाहिजेत. आपल्या इथं स्टार्टअप वाढतायत पण त्याच मोठ्या प्रमाणामध्ये बंद पण पडतायत. जोशामध्ये बिझनेस टाकले जातात आणि ते बंद पडले जातात. त्याच्या पाठीमागे थोडासा अभ्यास असणं पण खूप गरजेचं आहे. निर्यात वाढली पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये जेवढा जास्त माल जाईल तेवढाच आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत जाईल. शेती अधिक अत्याधुनिक झाली पाहिजे, कारण शेतीवर पण आपला भरपूर देश डिपेंड आहे. नागरिकांनी थोडीशी बचत केली पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे. थोडक्यात या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढायचा झाला तर भारताची अर्थव्यवस्था ही नागरिक, उद्योग, सरकार, बँका परस्पर सहकार्यावरतीच चालत असते. त्याच्यामुळे ही परस्पर सहकार्याची भूमिका जर ठेवली तर भारताची अर्थव्यवस्था आणि GDP पण वाढू शकतो आणि देशाचा विकास हा खूप वेगाने होऊ शकतो. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजेच GDP नाही तर प्रत्येक नागरिकासाठी अधिक संधी, अधिक रोजगार आणि चांगलं जीवन हेच असतं. हे प्रत्येक देशाच्या मूलभूत गोष्टींवरती डिपेंड असतं आणि प्रत्येक देशाने याच्यावरती काम केलंच पाहिजे आणि भारताने पण याच्यावरती काम केलं पाहिजे. युवकांना रोजगार मिळले पाहिजे, स्टार्टअप वाढले पाहिजेत, बिझनेस वाढले पाहिजेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण सांगा की भारत देशाने कशा पद्धतीने अजून काम केलं पाहिजे जेणेकरून आपला GDP पण वाढेल आणि आर्थिकदृष्ट्या भारत सक्षम होईल, आर्थिकदृष्ट्या आपलं कुटुंब आणि आपण स्वतः सक्षम होऊ. नक्की कमेंट करा. परफेक्ट. लेट्स बिगिन.